आज आहे ना, आज काही दवाखान्यात गेलो नाही. मोका थकवा आला. आज मस्त घरीच आराम करतो. लई जाम झालो वा. रोज पेशंट वैताग येऊन गेलो डोक्याला. आता कोणाचा फोन आला, बसलो गडीभर तर काही असं आहे ना. कोण आहे काय नो. हॅलो हॅलो. हा कोण? बोचरे डॉक्टर बोलताय का? हा बोचरे डॉक्टर. कोण बोलता तुम्ही? गोटूराम जीव घाले बोलतोय मी. गोटीराम जीव घाले. हा का जेव घाले? जीव घाले. हा बर बर. कुठून बोलता? डॉक्टर तुम्ही तर आमचे फॅमिली डॉक्टर आहे आणि तुम्ही आम्हाला ओळखत नाही. हा अहो ते माझ्या बायकोला एकदा नाही का तुमच्याकडे आणली होती, दवाखान्यात ऍडमिट केली होती. हा हा शांता जीव घाले. हा जेव घाले बरोबर. हा तिचा नवरा बोलतोय मी. अहो मी काय म्हणतो, हा मी आज आहे ना माझ्या हॉस्पिटलला नाही बर का. हॉस्पिटलला नाही. नाही आज मी ना, मला खूप थकवा आलेला आहे. हा तर मग तुमची बायको आहे का जोडी? हा ना, माझ्या बायकोला तपासायचंय हो. मग घरीच घेऊन या माया. काय झालं माहितीये का डॉक्टर, हा तिला लय ठिकाणी मी डॉक्टरकडे घेऊन गेलो, हा पण तिचं पोटच दुखायचं काय राहिलं. म्हणजे पोटात दुखत का? हा ना. बर या घेऊन या. बर बर येतो बरं का डॉक्टर. हो या या. हा. ठीक आहे ठीक आहे. आईला आता या जीव घाल्यांची बायको, तिच्या काय पोटात दुखायला लागलं. तर पाहतो तपासून आणि देतो गोळ्या तिला. जाऊ द्या. चल हा लावा चल. नाही नाही बाई, आता नाही जाणार, मी होतच नाही ग. अगं शांते, इथं बसलो का डॉक्टर तपासणार आहेत काय? हा आलो ना आपण, फक्त काय एवढंच फक्त जायचं आपल्याला. डॉक्टरच्या घरी चालूय आता आपण. एकदाच तुझ्या आहे ना, काय कीड आहे ती पोटाचीच काढून टाकतो बघ. नुसत्या चमकाने उरायल्या. इथे आहे का दवाखाना? चल चल. हे बघ डॉक्टर बसलेच आहे. हा या या या. ऐक, बसा इकडं बसा. बस 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 तू पहिली बस. अहो मी काय म्हणते, हा लवकर तपासा बाई. लई पोटात दुख राहिलं माझ्या. थांब आता डॉक्टर पैसे आलोय ना आपण. काय झालं काय माहिती बाई, पोटाला लई तुला आहे ना इंजेक्शन वगैरे द्यायला सांगतो, गोळ्या एकदाच्या द्यायला लावतो. महिना झाला तसं असंच हो राहिले. काय झालं? अहो डॉक्टर साहेब. हा बोला बोला. डॉक्टर साहेब, नुसतं पोटामध्ये दुख राहिलं. 1 महिना झाला तसा लय डॉक्टर केले, पण काही फरकच पडा. नुसतं दिवसाआड आतून दुखत नुसतं पोटात. आतून? हा पोटात. जुलाब बिलाब? जुलाब नाही, काही नाही. काहीच नाही, नुसतं कोरडं पोट दुख राहिलं. कोल्ड? हा मग राहो हा. यांना तपासायला लागेल. पोरं किती झाले बाई तुम्हाला? ते मला 4 पोरं 4 झाले. पोरं. 4 पोरं? 3 पोरं आणि 1 पोरगी आहे. लई 4 पोरं हा डॉक्टर. आणि 1 पोरगी? हा. लई ना बुलबुल आहे तुमची. ते मग आता काय होते ना. हा. मग म्हणलं जाऊ दे, देव देतोय. मग आम्ही घेऊ आपण. वाहूनच दिले आहे हा ना. मग काय. आता तुमचं पोट दुखत, हा मग आता काही नंबर बिंबर लावेल का काचा? पोराचा? नाही हो. नाही डॉक्टर. 4-5 पोरं झाले, आम्ही बंद करून टाकले पोरं. का हो? हा ऑपरेशन करून टाकलंय. हा हा का? हा आता कसा काय नंबर लागेल तवा? तरी तुमच्या पोटात दुखत का? हा ना. अहो मग मी आता कसं आहे, हा? यांचं नाव काय म्हणले? डॉक्टर आपले बोचले. बोचरे बोचरे बोचरे. बोचरे हा ते- ते- बोचरे डॉक्टर. हा हा. हा मी काय म्हणते, बोचरे डॉक्टर, तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर आहे ना. हा हाय हाय. लय पोटात दुखत बाई, लवकर काहीतरी करा. थांबा, ते तुम्ही जास्त इश्के देता का? हा डॉक्टर ते हिसका देऊन असं पोट. अहो, हा तुम्हाला जास्त इश्के बसत्या का? हा इश्के बसते जास्त? डॉक्टर हा? ते तसं करून कधी पोट दुखतं का हो तवा? अहो तुम्ही ना 2 जण लई करीत्या म्हणून ती पोट दुखत. हो, डॉक्टर. डॉक्टर असं नका बोलू राव. काय बोलू राहिले तुम्ही? इडा आमचा किती विश्वास आहे तुमच्या. बोचरे डॉक्टर म्हणले, यांचे किती नाव आहे. फॅमिली डॉक्टर. पोटाचं लगेच मला समजत. काय? रातचं लई केलं हा का ते यदाळा दुखत. मग त्याला काही गॅप बीप पडून देते का नाही?
डॉक्टर तुम्हाला एक सांगू का हा? जसं तिला पोटाचं दुखणं चालू झालं का तसा गॅपच आहे. तसा गॅप आहे. हा डॉक्टर मग साहेब गॅप का पडला? हा पोट का दुखत राहिलं? का बरं गॅप पडला म्हणून पोट दुखत आहे. हा शांते सवय लागली तुम्हाला, सवय. शांते काची हा? काची सवय रातची करायची. हा का हम्म. डॉक्टर म्हणते ती बरोबर आहे. ते एवढं डॉक्टरांकडे गेलं तपासलं एका डॉक्टरने एवढं फटक्यान सांगितलं नाही बाई यांना काय हे डॉक्टर लयच हुशार आहे बाई यांना हा, मग. लगेच कळालं म्हणजे असं गॅप दिल्यामुळे असं होऊ शकतं का अहो मग ते ना ते आताडे काताडे असे तानेल ना ते बर का. हा तुम्ही तो गॅप दिला ना हा त्याच्यामुळं तुमचं पोट दुखायला लागलं. हा का बघ किती हुशार डॉक्टर आहे. हुशार नाही, माझी डिग्री व्हायले. 1000 पेशंट माका येऊन जाते रोज. बोचरे डॉक्टर बघ 1000 पेशंट काला म्हणत्या. मी लगेच तुमचं दुखणं आल्या आल्या तुम्ही जेव्हा आशा आल्या ना हा म्हणलं नक्की गॅप पडला. हा हा तरी तुला मी म्हणत होतो तू म्हणायचं नाही होय, माझ्या पोटात दुखतंय. हा थांबा मग मी थांबून जायचो. आता किती त्रास झाला ह्यो कळला ना तुला. तुमच्या डोक्यात का पाणी झालं काय? का म्हणजे का बाई आजारी असल्यावर बी तुम्ही करायचं का हं? त्या डॉक्टरचं काय बाई मला थोडं अगं पण डॉक्टर काय बोलत्या बाई? अहो हा MBBS डॉक्टर आहे. तुम्ही MBBS आहे का मग बर उगाच MBBS झालं का त्याला डिग्री बिग्री कशी काय भेटली. सगळं ओके. हा. किती मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं. अहो माझं मोठं आहे म्हणून तर लोक एवढं येत्या. काय मोठं आहे तुमचं हॉस्पिटल हा हा इकून शिरलं का इकून निघाते आणि तिकून घुसले का मध्ये येत्या. हा हा. का म्हणजे किती दार आहे हॉस्पिटलला 4. हा का बया जाऊ द्या बाई ऐक डॉक्टर पण आलं का दुखून आलं. हा तू काय लागलं तुम्ही एक काम करा ना पहिला आता तिला तपासा काय इंजेक्शन बिंजेक्शन द्या तात्पुरतं का होईना पण द्या. बर का हा आता एक काम कर. काय नाव आहे तुमचं? शांताबाई. शांताबाई जेवघाले. जेवघाले शांताबाई जीवगाले. हाय हाय मग तुम्ही तर आपलं पेशंट ठेव. अहो आम्ही तुमचे फॅमिली पेशंट आहे ना अहो मग बाई तुम्ही फॅमिली डॉक्टर आहे हा बरोबर आहे तुमचा डॉक्टर आहे मी. आणि त्या मागे तुम्हाला असा त्रास झालता. हा, आणि हा. तुम्हाला मी मध्ये हॉस्पिटल मध्ये सांगितलं नाही का ऑफिस मध्ये हा. का बाई तुम्हाला गॅप पडल्यावर त्रास होईल. असं सांगितलं होतं का सांगितलं होतं तुझ्या लक्षात नव्हतं हा का म्हणून मी म्हणत होता अगं तू बस गॅप पडून देऊ नको तरी तुझं चालत होतं. नाही होय, मला त्रास होतोय मला त्रास होतोय. बया मला काय माहिती दुखणं एवढं वाढणार आहे हा नाही तर मी तवा ते जाऊ द्या मरू द्या बाई आता ते काय झालं माहितीये का? आता बरं डॉक्टर याला काय करायला बर का हा आता एक काम करा शांताबाई तुम्ही. हा आता मी तुम्हाला मध्ये नेतो. हा तुम्हाला व्यवस्थित तपासितो हा आणि तुम्हाला त्याच्यावरली गोळी देतो. हा आणि दिली हा. का ती गोळी आता इडे घ्यायची. हा त्या गोळीनं तुम्ही थंडगार पाडणार. हा मग तुम्हाला असं बरं वाटणार तुमच्या पोटाला. हा का आणि मग संध्याकाळी घरी गेले हा पण करायला विसरू नका. हा तुम्ही केलं नाही हा तर पोट दुखणार. पोटात येणार तुमच्या गोळा आहे. हा त्या गोळ्याला माणसाला कशी तोंडाला कोरड पडती हा त्या कोरडा पडला. हा का त्याला खूप अशी ताण लागती. ताण हा म्हणजे माणसाला कशी ताण लागती. हा माणसाच्या शरीरात पाणी नसल्यावर कोरड पडती. हा तसं त्या गोळ्याला कोरड पडली. हा अशी कोरड पडली मग ते असा लावून देतोय बा. असा आहे ना तो असा गोळा होतो. हा असा गोळा झाला हा. काही त्याला पाणी भेटत नाही. हा हा तो वल्ला राहत नाही ना म्हणून तो दुखतो पोटात सलतो. कळलं का तुला हा हा तू तुझी लय शहाणपणा करते. म्हणून त्याला पाण्याची गरज आहे. हा का लांब नका जाऊ. एखादं झाड जर आपण लावलं त्याला पाणी नाही घातल्यावर ते फुलल का नाही आणि मग आता एक काम करा. हो हा. तुम्ही इथंच बसा. बर तर मी आता मध्ये नेतो खोलीमध्ये तपासितो तिला बर आणि गोळ्या देतो थंड व्हायच्या. ठीक आहे डॉक्टर हा तेवढं बरं वाटू द्या तिला. हो थांबा थांबा इड कळा नका लगेच काढू. हा. ते गोळा फिरतो ना मग हा हा कोरडा गोळा फिरतो.
बर बर तो- आता ते काय म्हणते डॉक्टर साहेब हं? तुम्ही चला बाई पटक्यानं ती गोळी द्या मला थोडं पोट राहिलं म्हणजे बरं वाटलं तुम्हाला सगळं करतो बरं, जा तू पहिला चा. तपासून तारीख घे. मी काय म्हणते हा. तुम्ही चला ना मा संग नाही 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 पेशंट तपासायच्या टायमाला डॉक्टर दुसऱ्या माणसाला मध्ये घेत नाही. असं आहे का हा. आणि दुसरा माणूस ते का फरक आहे का मावाला नवरा आहे अहो तुमचा जरी नवरा आहे ना तर नाही चालत. बर तू जा ये. तपासून घे. मी हाय ना इथंच आहे. अहो आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला मध्ये माणूस आला का बाहेरच बसला ना हा मग इकडे तर डॉक्टरचं घर आहे माझं. जा जा बर बर जा मी हाय इथं हा? हा हा या. जा. ऐक आई आई या शांताबाई या. हा हा या बा. हा आता तुम्ही ना अशा पडा. पडा हा म्हणजे अशा झोपा. हा हा ऐक डॉक्टर बाई लवकर द्या हो मला गोळी कसं तरी हो राहिलं बाई तुम्हाला गोळी देतो शांताबाई. मला सांगते डॉक्टर साहेब जवळ जवळ आहे ना 1-1.5-2 महिने होत आले त्या खाली पाय पसरा. अशा नका झोपू. अशा उत्ताने व्हा. उतान्या हा बाया डॉक्टर हा? तुम्ही लई मोठी डिग्री घेतली पण लई बाई घाण शब्द बोला त्या चालायचं तशाच राहा. तुम्ही कुठं चालले उरावं मी आता तुम्हाला तपासितो. डॉक्टर साहेब हा? अहो तुम्ही असं काय करू राहिले बाई थांबा बाई. तुम्ही काय उरापासून तपासून राहिले ते डॉक्टर हा? तुम्ही असं काय राहिले बाई तुम्ही अहो. काय करू राहिले तुम्ही असे? थांबा. हा? सरका बाई बाजूला मी काय म्हणतो 2 मिनिटं. डॉक्टर तुम्ही कमी आहे. तुम्ही नीट व्हायचं तुम्हाला आहे का मला अहो, काय वाटतं इडं दुखतं ना. हा बाया तुम्ही एवढं साडी कालावर करू राहिले अहो, डॉक्टर पण नरम आहे का कडक आहे पाहून देते. असं काय दाबू राहिले बाई डॉक्टर तुम्ही खरं बाईला का नीट नाही व्हायचं काय नाही. अहो नीट व्हायचे पण मग ते गोळी देत होते ना तुम्ही गोळी काही लगेच नाही देता येत बाई. बसल्याशिवाय गोळी खात्या का. मग घ्या हा करा. हा हो एवढं कोरडा पडला. हा का हो पाणीच नाही राहिलं तुमच्या शरीरात आहे ना. पाणी द्यायची गरज आहे. हा का हा बया ते आता पाणी म्हणजे पाणी पिते ना मी भरपूर संध्याकाळच्या कामच टायमाला. हा का बर 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 शांताबाई हा तुमच्या नवऱ्याकच जाऊन तुमचा आजार बरा होईल. हा का हो हो तशी मी गोळ्या देतो. हा 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 पण तसा बरा नाही होणार. तुम्हाला आहे ना हा तुम्हाला या पोटाला ती सवय पडली. हा का हा त्या पाण्याची. बरं झालं जाऊ द्या तुम्ही ते गोळी देत होते तुम्ही बोला त्यासले बाई पाट्याचे पाट्या तुम्ही असे उभे राहिले का मला खाली नुसतं दडपण येऊ राहिले घाम आला माझ्या खालून अंगाला खालून आला ना. हा अहो तुम्हाला वरून नाही आणि संध्याकाळी तुम्ही गोळी देत होते ना देतो ना बाई. तुम्हाला कुठलाही आजार नाही पोटाचा बर का. हा का तेवढाच आजार आहे. उठा हा बरोबर उठा उठा. उठल्या का हा बसा अशा. तुम्हाला आहे ना मी हा गोळी देतो बाई. हा दे दे तेव्हा बाई हा ही गोळी याच्यातली एक गोळी घ्या. हा का आत्ताच घ्या. बर पाणी द्या ना थोडं हा डॉक्टर पाणी घ्या पाणी. आणि जाताना या गोळ्या न्या बर का. हा तिथे ठेवा पाकिट हा एकच ठेवलं. शांताबाई हा तुम्ही आता गोळी घेतली. हा 5 मिनिटं इडच आराम करा. हा का हा बर आणि मग तुमचा आराम झाला तर तुमचा नवरा बाहेर बसेल. हा मग जा तुमच्या घरी. हा माझी फी घेऊन. हा बर बर 5 मिनिटं पडू का मग पडा ना पडा. बर बर मी तेव्हा तुम्हाला गोळ्या लिहितो. हा बर इड दुसऱ्या गोळ्या का हा मग ते लागतील ना. हं? One for tablet, हा? 2 for plain tablet, and beetroot for tablets.
टॅबलेट 5 टॅबलेट अशा 4 गोळ्या. डॉक्टर हा काय लिहू राहिले तुम्ही? काय नाही तुमच्या गोळ्या. हा का? ते मला तुम्ही परत गोळ्या देणार आहे का? हा मग पुन्हा गोळ्या देणार ना. हा का? काय झालं आता बरं वाटलं पोटाला? हा पोटाला बरं वाटलंय पण काय होत आहे बाई असं? ते हं? पोटाला बरं वाटलंय मला. वाटलं ना? हा मग तुम्ही असं काय करू राहिल्या? हो बाई डॉक्टर आहे पुढं कुठं सारखा त्या. अहो तुम्ही डॉक्टर आहे का? मग असू द्या ना. मग काय झालं? हो बाई आईला बाई तर काय झालं या बाईला या काही अशी काय करू राहिली ही बाई? हं? हिच्या नवऱ्यानं जर पाहिलं तर म्हणशील हा डॉक्टर जरा चावणं केलंच आहे. काही संशय घेईल ना. काय कोणाशी बोलून राहिले तिकडे तोंड करून? नाही नाही सांगतो हा गोळ्यांचं. हो बाई तुम्ही असं काय करू राहिले? मान सोडा मी डॉक्टर आहे. अहो तुम्ही डॉक्टर असू द्या ना मला काय. पण तुम्हाला एक सांगू का डॉक्टर? हं? तू अहो बाई ऐका ना. हो हा अहो असं काय करू राहिले? मग अहो तुमच्या नवऱ्याक जा मला का ना धरी त्या आवळी द्या. कस तरी हो राहिलं ना अहो आतून. आतून मग ते गोळा फिरतो ना. अहो ते गोळ्याचं सोडावं त्याला लात मारा. मग आतून मूड आलाय. मूड. त्या बाईला अहो मी काय म्हणते डॉक्टर? बाईला डॉक्टर हं? हं? खूप छान दिसता तुम्ही. बाई अहो तुम्ही मावा प्रयोग करू राहिले. हा काय? घरी जाऊन करा. तुमचा शर्ट बी लय छान आहे आणि पॅन्ट पॅन्ट तर त्याच्यापेक्षा भारी. आता तुम्हाला सांगते डॉक्टर कसं काय बाई कळस निघा ना आता. हायला या बोचरे डॉक्टर व काय संकट आला आज? डॉक्टर हं? कळस निघा. हो बाई कळस बाई बाई निघा. अहो मी डॉक्टर आहे. थांबा थांबा. अहो असू दे ना डॉक्टर. अहो बाई हा, अहो तुम्ही माया बोकांडी बसत्या काय बाई? हो बाई हो हा. अहो डॉक्टर आहे मी. अहो डॉक्टर असले म्हणून काय झाले? तिला बाई तर बोकांडी आली. डॉक्टर हो बाई हो मला खूप आवडत आहे. ये बापरे हे काय झालं बाई न तर बाईचं आवरा ना मला. अहो तुम्ही हात कशाला काढून राहिले डॉक्टर? मला लय मूड आलाय ना. हो. करू द्या ना मला थोडं. हो बाई तुमचा मूड तिकडे जाऊ द्या हो. अहो कुठं जाऊ आता मी? अहो. ते मानावर नाही मला आवडत. तो लय बार काय एवढा एवढासा. आईला मग माव कुठं चढत ती बाई तू अहो थांबा ना, डॉक्टर तुम्ही लय छान दिसत आहे. अगं बाई मी कसाही दिसू. अहो तुम्ही पळू नका माझी डॉक्टर. हो बाई अहो तुम्ही डॉक्टर. अहो बाई मी डॉक्टर आहे हो बाई. अहो तुम्ही असे अहो डॉक्टर आहे ऐका ना. हा तुम्ही कुठं तिकडं कुठं घुसले? अहो बाई तुम्ही मला का आवलू राहिले? मी डॉक्टर वरती कशाला गेले? ऐका बाईला काय झालं या काही की हो बाई हो हो अहो पडल मी पडल. अहो तुम्ही या ना खाली. अहो थांबा थांबा आलो आलो थांबा चला. हो बाई बाई आईला बाईला या काही की हे, आईला काय झालं काय नाही. आईला येड्यावाने करायला लागली बाई. बाई बाई हो बाई मला थोडं काम आहे तुमच्याशी. कसं तरीच हो राहिलं बाई. थांबा थांबा मी तुमच्या नवऱ्याला बोलितो बाई. बाई अहो नवऱ्याची काय गरज आहे तेव्हा? तुम्ही आहे ना एवढे छान एवढे राजबिंडे एवढे हँडसम. मला काय करायचंय ना? बाई ऐकत जा. तुम्ही थोडं प्रेम द्या बाई मला. नाही नाही माग नाही प्रेम. हा? आताच्या आताच द्या. आता मला रमज नाही. बाई तुमच्या नावऱ्याकडून प्रेम घ्या. ऐका माग नका. अहो नाही डॉक्टर आज काय करू राहिले तुम्ही? अहो, अहो डॉक्टर आज काय करू राहिले तुम्ही? बाई ऐका जरा. अहो थांबा ना मला थोडंसं. बाई बाई मागून नका प्रेम घेऊ तुम्ही ऐका जा. हं? डॉक्टर तमस निघून राहिले. थांबा तुमच्या नवऱ्याला बोलितो नवऱ्याला. अहो नवऱ्याला कशाला बोलू राहिले? खाली बसा. तुम्ही आहे ना एवढे त्याची काय गरज आहे तेव्हा? अहो बाई तुम्ही शांत बसा. अहो ते नाही डॉक्टर मी तुम्हाला सोडणार नाही. ओ बाई थांबा मी पडतो थांबा. हा पडा थांबा. हा पडतो. पडा. बाई तुम्हीच पाडा. ऐका अहो डॉक्टर पळू नका. अहो डॉक्टर पळू नका. बया हो हो जेव घाले.
तुम्हाला काय एवढा दम लागला हा. डॉक्टर ते ऐका हा. ओ तुमच्या त्या बाईला घेऊन जा. काय झालं ते काय झालं आता बरं वाटतंय तुला अहो काच बरं ती नुसती तिच्या डोक्यावर परिणाम झाला. नुसती येड्यावानी कधी सुटली, इकडं पळ तिकडं पळ, ती मला धरायचा प्रयत्न करायची. दुसऱ्या दवाखान्यात नाही, येड्याच्या दवाखान्यात. दुसऱ्या दवाखान्यात हा येड नाही चालणार. आपण डॉक्टर तुम्ही फॅमिली डॉक्टर तेव्हा तेव्हा आज सांभाळा. अय शांती चला ना, थोडं मला मूड आलाय ना हो. हा अरे उठ ना दाद ना. अय शांती डॉक्टर साहेब आज काय करू राहिले? अय शांती खूप अय शांती handsome तू आहे. डॉक्टरला काय मिठी मारायला अरे झालं काय हिला? डॉक्टरला सोड ना मारू दे ना मिठी. हा? अगं सोय इकडे ये तुला काय झालं काय झालं मूड आला ना मला. घेऊन जा. मूड आला मला लय असं तुला मूड आहे ना का तू एक काम कर असं कस तरी हो राहिलं बाई मला. हो तुम्ही जाणार त्या अगोदर. हा? नका. इकडे, मला इकडे. कोणी नेऊ राहिले? हा, इकडे. नाही, नाही. हा. मला नाही चल, चल, नका. मी येणार नाही. डॉक्टर अगं तू डॉक्टरलाच काय करते मला डॉक्टरचं धरू द्या. तुम्ही सोडा बाई. मला डॉक्टरचं धरू द्या. हो होय. काय करत्या? काय करते डॉक्टरचं असं तर डॉक्टरला धरू द्या मला. तू डॉक्टरला धरू नको काय नको डॉक्टर सोडा ही तर मला धर आणि चल घरी चल अहो, ते नाही मला यांना हो धरू. डॉक्टर तुम्ही नेमकं काय केलंय अहो बाई आहे ना. तुम्ही माझ्या बायकोला कोणतं मेडिसिन दिलं नेमकं ऐका ना, कसं तरी हो अहो. राहिलं. नुसती जीवाची लाई लाई हो राहिली. आग झाली मधून भडका उठला हा नुसता. मग त्या गोळीनं आग वाहणारच ना. डॉक्टर उद्या काय कमी जास्त झालं डॉक्टर तुम्हाला सोडणार नाही बरं का मी आई. अगं तू डॉक्टरला काय करते इकडं मला धर ना तू चाल घरी चल तुम्हाला धरू हा का? मला धर तुमच्यापेक्षा डॉक्टर छान दिसतो बाई. हा. डॉक्टर मोठ आहे. ते डॉक्टरचं मोठ आहे ना. काय ते आहो सोडा बाई. ते डॉक्टरचं लय मोठ आहे. काय मोठं आहे ते, नाव 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 अगं डॉक्टरचं मज मोठं आहे त्याच्यापेक्षा माझं मोठं आहे नाव असू द्या ना पण त्यांना लावून द्या ना. तुझा हात हो, इकडे. मी काय म्हणतो काय तुमच्या तू हात- बायकोला न्या. मी पहिलं येड्यांच्या दवाखान्यात न्या आणि तिचा उपचार करा. अय, तेव्हा शांती, काय तिकडे आहे तुझं उठा. तू उठ बरं तू उठ उठू का? हा उठ हा, चल चल डॉक्टर हा. येऊ का मग? हा या तुम्हाला वाट दाखवून देतो या. तू चल. परत येईल बरं का तुमच्या दवाखान्यात. हा या हा? मस्त दिसतं तुम्ही अय, छान. अरे चल पुढे लय मस्त दिसत डॉक्टर तुम्ही दरवाजा लावून घ्या डॉक्टर हा तुम्ही तर जा. तू चल पुढे जा बाई जा. हायला बाईनं थकावलं याड्या मला. ग आईला बाईला चांगलं तपासलं अजून दम जाईना मा. बाई मायाच बोकांडी बसली. आईला काय झालं असेल बाईला या काही की. आईला बरं झालं तिचं नवरा होता, नाही तर बाईना मा घुम्याच घातला असता बघा. तू आईला तिडच मला माझ्या खोलीतच तिनं दाबून धरलं. जो बाई वरून झाली तो मला हलू नाही द्याय ना. काहीतरी डोक्यावरच परिणाम झाला बाईचा. बघा काही माझं काही चुकलं का? पाहतो बा घरात जाऊन तिडे ना. चाल आईला मा काही चुकलं का? काय गोळी कोणची दिली बाईला हे पाहू दे मला. अरे रे 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 अरे या बाई या देवाने करील नाही तर काय करील रे बुवाच रे डॉक्टर. अरे गाई बाईला तो गोळी दिली पावर यायची. आईला म्हणत बाईला पावर आली न काय रे बुवाचऱ्या. माईच सगळी चूक झाली. त्या बाईची काही चूक नाही येड्या. बाबा इडून पुढे ना हॉस्पिटलला जरी गेलं ना तरी गोळी चेकिंग करून घेणे. असं कसं झालं बा? नाही दा मा हातून तर लई मोठी चूक झाली अरे आज. अशी चूक नाही होऊन देणार आता इडून पुढं. चांगलं लक्ष देईल. मला तर घामच फुटला भो. त्या बाईला गोळी दिली नको मला आहे ना झोपू देत पहिलं भो. आयला नाक घरी बोलवलं ते पेशंट. 2-3 तासांना बाई तशी थंड होऊन जाईल. हा जाऊ दे.